पितृवचन. बरं, पितृवचन म्हणजे पुत्राने पित्याची सेवा करणं किंवा आज्ञा पाळणं म्हणजे पितृवचन. बरं, सेवापती म्हणजे काय तर पत्नीनं पतीची सेवा करणं किंवा आज्ञेत राहणं म्हणजे सेवापती. बरं, तुम्ही इथं सगळ्या महिला मंडळी बसल्या आहात, मग मला सांगा, सकाळी उठल्यावर आपल्या पतीचं दर्शन घेतात त्याने हातावरती करा बरं. कारण हातावरती करा करा करा. कुणीच नाही येत यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि उद्यापासून कोण घरात त्याने हातावरती करा बरं. वा वा, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आपल्या पतीचं दर्शन घेतलं पाहिजे, कारण की आपल्या पतीची सेवा आपल्या जीवनात खूप महत्त्वाची आहे. सेवापती म्हणजे पत्नीनं पतीची सेवा करणं म्हणजे सेवापती. बरं, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. आणि आपण जर या 4 नियमांचं पालन केलं तर महाराज म्हणतात, याच्या पलीकडे माझ्या जीवनात दुसरा अनुभव आला नाही. हेची विष्णूची महापूजा, 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 अनुभव नाही तुझ्या. वरल्या 4 नियमाप्रमाणे आपण जर जीवन जगलो तर जीवनात देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि पुन्हा महाराज 3ऱ्या चरणात 2 नियम सांगतात, सत्य बोल मुखी दुखवी आणि कांचे दुखी. तर महाराज माणसानं सत्य बोललं पाहिजे, पण महाराज काही माणसं सत्य बोलतात, मग कुठं बोलावं हेच कळत नाही. एक जोडपं दवाखान्यात गेलं, पती दुखत होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं की यांना जास्त तेलकट खायला जमणार नाही, तिखट खायला जमणार नाही, यांचं रक्त कमी आहे, यांना जास्त बाहेर फिरायला जमणार नाही. महाराज त्याची पत्नी काय म्हणले महाराज माहिती का? सांगते हो डॉक्टर साहेब सांगते, जास्त तिखट खाऊ नका. पण हे माणूस कुठं ऐकतंय? हे माणूस म्हणतोय मसाल्याची फोडणी दी, मसाल्याची फोडणी दी. सांगते डॉक्टर साहेब सांगते माणूस, जास्त बाहेर फिरव जाऊ नका. पण हे माणूस कुठं ऐकतंय? सांगतंय बाहेर फिरत जाऊ नका, नाहीतर डॉक्टरच्या असे मड्यावर पैसे घालावं लागते. तो अरे तू खरं बोलायली पण कुठं बोलायली हे कळलं पाहिजे.
पाहिजे महाराज. माणसानं सत्य बोललं पाहिजे, कुठं बोलावं हे कळायला पाहिजे. तर दुःखी अनेकांचे दुःखी महाराज दुसऱ्याच्या दुःखात सामील झालं पाहिजे. आणि महाराज आपण जर तुम्ही लक्षात ठेवा, एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही जर दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानलं तर त्याला वेगळं दुःख शोधायची गरज नाही. तो कायमस्वरूपी दुःखीत राहणार. आणि जो दुसऱ्याच्या सुखात सुख मानतो त्याला दुसरीकडे सुख शोधायची गरज नाही. कायमस्वरूपी आपल्या जीवनात सुखीच राहतो. आणि महाराज काही काही माणसं निवडून यावं म्हणून उभा राहत नाही, ते पडा म्हणून उभा राहते. महाराज एकदा काय झालं, एक जणांना काय केलं, आमदारकीचा इलेक्शनला फॉर्म भरला. त्याचा मित्र त्याच्याकडे म्हणाला, होय रे कायला फॉर्म भरला, तू एक तर निवडून देत नाही. महाराज ते का म्हणून मारून नाही गेला, मी निवडून येत नाही, मला बी माहितीये मी निवडून येत नाही, मला बी माहितीये. किती आत्महत्या. मग मित्र म्हणाला, तू का उभा राहील. महाराज ती का म्हणून मारून नाही गेला, मी उभा राहिले ते पडते ना. असं महाराज निवडून यावं म्हणून उभा राहत नाही, ते पडा म्हणून उभा राहते. हे तर हे भिकारी ते कर्ज बाजारी. मिठाला घर बांधलं तर आपण म्हणा पाहिजे फोर व्हीलर गाडी घेऊया. महाराज आपलं काम काय, आरती काढायची, पेढे खायचे, गपची घरी यायची. आरती करायचा टाइम झाला की असं करता ते चार बरोबर ठरले जाते. कोणते कुचरवाटीचे अध्यक्ष असं केले की ते चार आणि त्याच्यात लेट बनवून लय गाडी घेतली. मला दुसरं काम म्हणते मारत नाही, भारी गाडी घेतली असं म्हणून दे ना. ते काय म्हणते मारत नाही का, हप्त्या घेतली असं. अरे हप्त्या घेऊ का सत्या घेऊ, तुझ्याच्या ना घडली नाही म्हणणं. आरती कर, पेढे काय, गपची घरी जाय ना, चांगलं म्हणाय ना विठ्ठल दुःखात दुःख मानलं पाहिजे, दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं पाहिजे. दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं पाहिजे आणि तेच तुम्हाला फळ देणार आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. महाराज म्हणतात तुम्ही जर या कहाणीचं पालन केलं तर ते महाराज अभंगाच्या शेवटच्या Ah
तुका तेची परस तुका तेची विष्णूची माता तेची विष्णूची अनुभव नाही तुझा हे विष्णूची महापो